नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत, छान. सर्वप्रथम तुम्हाला तीळ संक्रांतीच्या, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बघा, झाली का तुमची तयारी? माझी झाली आहे तयारी. छान अशी साडी नेसली, गजरा वगैरे लावला, मेकअप केला, थोडासा केला मेकअप, मी जास्त नाही केला. आणि इकडे केली वाणाची तयारी. तर सुगडे आणलेले आहेत, तर सुगड्यांची पूजा करून घेऊ. हे बघा, तीळ गुळ वाण सर्व तयार केलं. आणि आता घरच्या देव्हाऱ्यात पूजा करून घेऊ. अगरबत्ती धूप दीप लावलं आणि सुगड्यांना धागे वगैरे बांधून घेऊ. पाचही सुगड्यांना धागे बांधून घेऊ. आणि इकडे माझ्या आईचा फोटो ठेवलेला आहे. माझी आई सवाशीण गेलेली आहे, त्यामुळे दरवर्षी मी तिला वाण देत असते पूजा करून. दुःख होतं, अशा पद्धतीने वाण द्यावं लागतं, तरी पण मग जे आहे ते करावंच लागतं. सुगड्यांना हळदी कुंकू लावून घेते. अशा पद्धतीने झाले सुगड्यांची पूजा. आणि त्यामध्ये आता वाण भरायचं आहे आपल्याला. आमच्या इकडे याला खण म्हणतात. आता देवांची पूजा केली, आईची पूजा केली, हळदी कुंकू दिलं तिला, स्वतःला लावून घेतलं आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवून वाण भरलं सुगड्यांमध्ये. जे आपलं वाणाला सर्व साहित्य लागतं ते आणलं आणि वाण तयार केलं, देवाला वाण दिलं. आता आईला देत आहे. तिळगुळ पण दिले आईला, दर्शन घेतलं, तिचा आशीर्वाद मागितला. दर्शन घेऊन अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मागून आता झाली आहे माझी घरातली पूजा. चला मंदिरात जाऊ आपण. आपलं घरचं मंदिर आहे हे. तर इथे आहे हनुमानजी, परत महादेव आणि गणपती बाप्पा, राम यांचे फोटो आहेत. आणि इथे खास म्हणजे माझे सासू सासऱ्यांचे फोटो पण आहेत. हे असं आहे आपलं मंदिर. तर इथे तिळगुळ दिला, महादेवास तिथं वाण दिलं आणि इकडे आले तुळशी मातेला वाण द्यायला. तिळगुळ दिलं, हळदी कुंकू लावलं, तिळगुळ दिलं, आता वाण देऊन घेत आहे. अशा पद्धतीने झालं आता देवाचं वाण देऊन. आणि थोड्या वेळानं आपल्याला जायचं आहे गजानन महाराजाच्या मंदिरात. दरवर्षी जातो आम्ही रेणुका मातेला, पण यावर्षी जाणार नाही. इतक्यात आली माझी मैत्रीण घरी. श्रीकृष्ण इकडं आई तुम्ही असं होता. ही आहे मोहिनी, खूप गोड आहे, माझ्या मैत्रिणीची सून. आणि आमची खूप जुनी मैत्री आहे बरं का. तर अशा पद्धतीनं तिने पण वाण घेतलं आणि त्यांचं फोटोशूट होतं, त्यामुळे ते इथे जवळच गेले होते फोटोशूट करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आमचं इकडे घरचं वाण झालं. आणि आता दोघींनी वाण देऊन आम्ही आता फोटो काढणार आहोत. किती लाजते बघा. लाज हा स्त्रीचा दागिना असतो. तर खूप छान आहे, गोड आहे.
तर आता आम्ही काढले फोटो तिघींनी. चला मंदिरात जाऊया आता. जय गजानन, गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये आलो आहे आम्ही. तर बघा कसं आहे आमच्या एरियातलं मंदिर. आलो आहे इथे, हळदी कुंकू लावून घेतलं आहे. ह्या ज्या ताई दिसतात ह्या नेहमी दिसतात तुम्हाला, माझ्या खूप जुन्या आणि आमची आता 36-37 वर्षाची मैत्री आहे. ह्या आजींना पण हळदी कुंकू लावून घेतलं. तर अशा पद्धतीने हळदी कुंकाचा चालू आहे कार्यक्रम. तर बघा लगबग चालू आहे सगळ्यांची. सगळ्या नटवून थटवून आल्या, कशा दिसतात छान गोड. तर चला उखाणे चालू होत आहेत आता. बघा या जुन्या बायका किती छान नाव घेतात. या आईचा उखाणा बघा किती छान आहे. आयना म्हणतात आमच्याकडे. पोती वाचली, भागवत वाचलं, आता वाचायची ज्ञानेश्वरी आणि शस्त्रा पाटलाचं नाव घेते रामकृष्ण हरी. मंदिराले फुलाचं पारण रामदास पाटलाचं नाव घेते हसी मजाक चेष्टा मस्करी तिळगुळ गोड आणि अशा ह्याच्यात चालू आहे इकडे सगळं बायकांचं वाणाचा कार्यक्रम. तर बघा किती छान, कोणी लाजतं कोणी हसतं. चालू केलं का? उंबराच्या झाडाची थंडगार सावली, श्रीकृष्ण पाटलांना जन्म देणारी धन्यती माऊली. बघा आपलं महिला मंडळ यांचं चाललं, कोणाचं फोटो काढायचं चाललं, कोणाचं काही. तर आता सगळे इथं जमणार आहेत, सगळे जमलेले आहेत आणि छान अशा नटून तटून आलेले आहेत. हे बघा आमच्या इकडच्या सगळ्या लेडीज आहेत ह्या. तर काही कार्यक्रम असो आम्ही एकत्रच येतो. नीलवर्णी आकाशात जमले चाऊल, रामदास पाटलाच्या संसारात पडले माझे पाऊल. गोड गोड शिऱ्याला काजू बदामानं सजू, मनोहर रावांचं नाव घ्यायला मी कशाला लागू. चला बाई चला बरं. सोन्याचा अडकीत सासूबाईच्या गोळात, पंढरनाथ पाटलाच नाव घेते सवासणीच्या मेळात. घ्या ना बाई. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, श्रीकृष्ण पाटलाचं नाव घेते लक्ष द्या सारे. राधाकृष्णाचा खेळ, रामरावांचे नाव घेते संक्रांतीचे नाव घेते श्रीरामचं बोलणं साखरेहून. अशा पद्धतीने झाला आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, वाण देण्याचा कार्यक्रम. संक्रांत घरी आले आणि साहेब घरी आले, नंतर आम्ही केलं फोटो सेशन. तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या तीळ संक्रांतीचे व्हिडिओ? तर नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करा, कमेंट करा आणि आमचे फोटो कसे आले तेही सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.